सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत। जय श्री चक्रधर। कसे आहेत आपण सर्व? ईश्वर कृपेने आपण उत्तम असाल आणि उत्तमच असणार ईश्वर चरणी प्रार्थना करूया। आज महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांशी काहीतरी संवाद साधावा असं वाटत होतं, कारण आजच्या दिवसाचं खरं तर 1960 पासूनच हा संबंध येईल आजच्या दिवसाला, परंतु त्याही अगोदर 800 वर्षाची ही परंपरा, महानुभाव परंपरा महाराष्ट्राच्या विचारधारेला, महाराष्ट्राच्या उच्चाराला आणि उच्च दर्जाचं स्थान देण्याला जर ती परंपरा असेल, ती विचारधारा असेल, तर ती महानुभाव पंथात आहे। खरं तर महाराष्ट्र दिन म्हटल्यानंतर 1 मे 1960 पासूनच काहींच्या डोळ्यासमोर पटल उभा होत असेल, परंतु तसं नाहीये। 1 मे 30 एप्रिल 1960 रोजी रात्री 12 वाजता जो काही संघर्ष झाला महाराष्ट्राच्या विभाजनासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बळी दिला त्या ठिकाणी। फार मोठ्या संघर्षातून डांगे असतील, कॉम्रेड डांगे असतील, प्रके आत्रे असतील, संयुक्त महाराष्ट्र समितीचे सर्वच सभासद असतील, सर्वच मोठमोठे शाहीर असतील, प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने संघर्ष करून हा महाराष्ट्र मिळवला। परंतु मंडळी, 1960 पासूनच महाराष्ट्र सुरू होतोय हाही अर्थ नाहीये, ही आपल्यालाही जाणीव आहे। महाराष्ट्राच्या सुरुवातीचा उल्लेख फार म्हणजे 12व्या शतकापासून लिखित स्वरूपात आहे, जो की मराठी भाषेला, मराठी साहित्यामध्ये एक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो। तसं तर ऋग्वेद काळापासून राष्ट्र हा उल्लेख महाराष्ट्राबद्दल आहे। पुढे अशोकाच्याही काळात राष्ट्रीय असा काहीतरी उल्लेख आढळतो इतिहासामध्ये, परंतु खरं त्या महाराष्ट्राचं पावित्र्य जपण्याचं काम, महत्त्व अधोरेखित करण्याचं काम महानुभाव साहित्यिकांनी केले असं या ठिकाणी विशेष नमूद करावं असं वाटतं। ज्या काळामध्ये संस्कृती सर्वोच्च भाषा असताना मराठीला धर्मभाषेचा दर्जा देणारा कुठला धर्म असेल, कुठला पंथ असेल, तर तो महानुभाव पंथ आहे। ही आनंदाची आणि गौरवाची बाब आहे। मंडळी, जेव्हा सगळीकडे सगळा प्रवाह पतित होण्याचा समाजाचा कल असतो, कोण कुठं चाललंय, समाज कुठे चाललाय, त्याच दिशेने सगळेजण प्रवाह पतित होत असतात। सत्याशी कुणाला देणं घेणं नसतं। आजही ती परिस्थिती आहे, त्याही काळी होती, पुढेही राहणार आहे। परंतु जिथं सत्य मांडण्यासाठी स्वतः परमेश्वर अवतरतात, ज्ञान देतात आणि त्या जीवाच्या उद्धारासोबत या महाराष्ट्राच्या पवित्र मातीला, ज्या महापुरुषांचा, ज्या ईश्वर पुरुषांचा पवित्र असा संबंध झाला, इथला कण आणि कण, रज आणि रज, जागा आणि जागा ज्या श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झाली, ती माय मराठी सुद्धा आणि मराठी भाषा सुद्धा, हा महाराष्ट्र सुद्धा पवित्र झाला, असा हा महाराष्ट्राचा गौरव 12व्या शतकामध्ये स्वामींनी केलेला आहे। अलीकडं अनेक कवींनी महाराष्ट्र गौरवगीत गायली, तयार केली, कोणी पोवाड्यातून, कोणी कवितेतून, अन्य रूपांमध्ये। त्यातील एक महत्त्वाचं वाटतं, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा। अरे राकट आहे, कणखर आहे, कणा ताट आहे मराठी माणसाचा, हेही ठीक आहे,
या ठिकाणी शूरवीरांची भूमी आहे. छत्रपती शिवरायांसारखं एक जाज्वल्य सत्ता गाजवणारं, समाजासाठी सत्ता चालवणारं एक केंद्र निर्माण झालं. दगडांच्या देशात सह्याद्रीसारखे पवित्र पर्वतरांगा या ठिकाणी आहेत. ठीक आहे, परंतु ज्या काळी मराठीला कुठलंही आदराचं स्थान नव्हतं, कसल्याही प्रकारचा सन्मान नव्हता, तो कुणी बहाल केला त्याचाही उल्लेख करा. करायला हवा होता, पण त्यांना त्याचं ज्ञान नसेल कदाचित. माणूस खूप ज्ञानी असला म्हणजे एखाद्या विशिष्ट बाबतीत तो ज्ञानी असतो, पण काही बाबती राहून जातात. तसंच त्यांच्याकडून राहून गेला असेल असं मला वाटतं. आज सगळ्याच बाबतीत जेव्हा विचार करतो मराठी भाषेच्या समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून, जेव्हा ग्रंथांचा विषय येतो तेव्हा 6,500 ग्रंथ महानुभावांनी निर्माण केले. हाही एक इतिहास आहे. म्हणजे या मराठी भाषेत असं अद्भुत एवढं साहित्य निर्मिती एका पंथाने, एका विशिष्ट विचारधारेने निर्माण केले असं जगात कुठे आढळत नाही. ते मराठीत आढळतं. आज 12 कोटी लोक मराठी बोलतात. 12 कोटी लोक मराठी बोलतात. बऱ्याच बोलीभाषा या जगात आहेत. आपल्या देशात 700 बोलीभाषा आहेत. त्यापैकी मराठी ही प्रमुख बोलीभाषा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठीला बोलल्या जातं. आणि आज हा जो दिन आहे, हा खरं तर हा एक संघर्षाचं प्रतीक. महाराष्ट्रात सगळा संयुक्त महाराष्ट्र जेव्हा वेगळा होतो, तो स्मरण करण्याचा दिवस आहे. परंतु आजकाल असं झाले की महाराष्ट्र दिवस जसा 15 ऑगस्ट काय आहे काही काहींना कळत नाही, 26 जानेवारी काय आहे तसं काही काहींना कळत नाही. परंतु आता कार्यक्रम आहे, झेंडावंदन आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणून सगळे जातात. म्हणजे सगळ्यांनाच अशी परिस्थिती नसते, पण काहींना असते. त्याच पद्धतीने हा महाराष्ट्र दिन वाटतोय. तर त्यानिमित्त म्हटलं आज थोडंसं चिंतन करूया. कवी कुसुमाग्रजांपासून आमच्या 800 वर्षापूर्वीच्या आमच्या मराठीच्या आद्य कवयित्री आणि आमचा स्वाभिमान असलेल्या परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर प्रभूंच्या शिष्या, महाराष्ट्राची पहिली रणरागिणी, जिने तलवारीच्या पातेनी नाही तर लेखणीनी आणि स्वतःच्या श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने या मराठी साहित्यामध्ये, या मराठी जगतामध्ये मराठीतली आद्य कविता ज्या महादाईसांनी लिहिली, त्या महदंबेच्या धवळे, त्या निर्मात्या, आमच्या आदर्श धर्ममाता, ज्यांच्यामुळे खरं तर महानुभाव पंथ महाराष्ट्राला मिळाला, महाराष्ट्राला महानुभाव पंथाचं साहित्य लेणं मिळालं, अशी आमची धर्ममाता, ते आज आतापर्यंतच्या सगळ्याच कविवर्यांना मराठीचं साहित्य समृद्ध केले. तो काही वाद नाही. मराठीच्या निमित्ताने, या मराठी दिनाच्या निमित्ताने एक प्रसंग आठवतो स्मृतीस्थळातला, महानुभाव पंथाचा फार महत्त्वाचा नोंद घेणारा. लीळाचरित्र तर हा स्वामींचा विवेचनात्मक असलेलं ब्रह्मविद्या निरूपण सहज सोप्या सुलभ भाषेत ज्या मराठी ग्रंथात लिहिलं, तो आद्य ग्रंथसुद्धा महानुभावांचा लीळाचरित्र आहे. खरं तर महानुभाव म्हणून या ठिकाणी मी बोलतच नाही, परंतु आजच्या दिवसाचं चिंतन व्हावं, आजच्या दिवसाचं महत्त्व अजून अधोरेखित व्हावं येणाऱ्या समाजाला आणि नवयुवकांना, त्यामुळे मी बोलतोय. लीळाचरित्रातील बरेच प्रसंग जाज्वल्य प्रसंग आहेत. ज्यावेळी महानुभावांचं जे धर्मक्षेत्र आहे डोमेग्राम छिन्नस्थळी, त्या ठिकाणी पहिल्या भेटीत जेव्हा प्रकांड पंडित, सगळ्या शास्त्राचे जाणकार, आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा हात कुणी धरत नव्हतं, असे महिम भट्ट ज्यांचा लौकिकच होता, ते जेव्हा स्वामींना भेटण्यासाठी
डोमेग्राम या ठिकाणी आले, तेव्हा त्यांनी बरेच प्रश्न, बरेच चर्चा त्यांनी स्वामींशी संस्कृतमध्ये केल्या. परंतु स्वामींनी जे महत्त्वाचं महद्वाक्य, ज्याला ब्रह्मविद्येचं सूत्र म्हणतो, ते निरूपण मात्र मराठीत केलं. मराठी भाषेला त्या काळामध्ये कसल्याच प्रकारचं राजाश्रय तर नव्हताच. तो एक तिसऱ्या दर्जाचा साहित्य लिहिणारा, बोलणारा समजला जायचा, गणल्या जायचा. आणि अशा काळात स्वामींनी जे जीवाच्या उद्धाराचं तत्व आहे, जे या जीवाला संसार बंधनातून सोडवणार आहे, मुक्त करणार आहे, परमेश्वराच्या स्वरूपात विलीन करणार आहे, ते तत्व या बोलीभाषेत निरूपण केलं. हे देखील या माय मराठीचा जो पवित्रपणा आलाय तो त्या स्वामींच्या शब्दातून आलेला आहे. मंडळी, एकदा हा तर लीळाचरित्रपूर्ण बऱ्याच ठिकाणी नोंदी आहेत, बऱ्याच ठिकाणचे त्या ठिकाणी एक वर्णन ग्रंथच म्हणता येईल त्याला. तो काही साहित्य ग्रंथ नव्हे, तो भौगोलिक, आर्थिक, सामाजिक सगळ्याच परिस्थितीच्यात नोंद आहे असा तो एक ग्रंथ आहे मराठीतला अमौली. महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेव स्मृतिस्थळात त्यांचा महत्त्वाचा उल्लेख येतो. महानुभाव पंथाच्या बऱ्याचशा नोंदी त्या स्मृतिस्थळ ग्रंथात आपल्याला सापडतात. केशिराज व्यास नावाचे फार मोठे प्रकांड पंडित, संस्कृतचे जाणकार आणि मर्मज्ञ आणि फार अभ्यासू व्यक्तिमत्व होते. आचार्य नागदेवांचे ते शिष्य होते आणि त्यांनी रत्नमाळा स्तोत्र, बरोबर ना, रत्नमाळा स्तोत्र नावाचा ग्रंथ त्यांनी तयार केला संस्कृतमध्ये. अत्यंत कुशाग्र बुद्धिमान हे व्यक्तिमत्व. आणि रत्नमाळा स्तोत्र जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या आपल्याला पदोपदी दिसतं संस्कृत. इतकं माधुर्य, इतका अलंकार आणि त्या भक्तिरस प्रधान असलेला तो रत्नमाला स्तोत्र, प्रार्थनापर असलेला संस्कृत मधला. जर कालिदास असते तर तेही म्हणले असते, वाह काय उत्तम आहे. अशी ती उत्तम कलाकृती त्यांनी संस्कृतमध्ये सादर केली. आचार्य नागदेवांनी ते पाहिलं. खूप आनंद झाला त्यांना की माझ्या परंपरेतला शिष्य, माझ्या श्री चक्रधरांचा अनुयायी इतकं उत्तम प्रकारचं स्तोत्र तयार करतो, तेही संस्कृतमध्ये. अहो, आनंद तर होणारच ना. आणि त्या ठिकाणी केशिराज व्यासांनी परत दंडवत करून विचारलं, आचार्य, हे जे स्वामींनी लीळाचरित्र, हे जे ब्रह्मविद्या सार आहे, हे मी संस्कृतमध्ये करू? तेव्हाचा शब्द, आचार्य श्री नागदेवांचा शब्द फार आणि फार महत्वाचा आहे. तो कोरून ठेवावा अशाच प्रकारचा आहे आणि तो आजच्या दिवशी महत्वाचा आहे. नकोगा केशोदेया येणे माझ्या म्हातारिया नागवती. नको बाबा, फार संस्कृतचा विद्वान आहेस तू, त्याच्यात वाद नाहीये, नको. परंतु जर तू हे संस्कृतमध्ये केलं ना भाषांतरेचं सगळं, तर माझा जो सामान्य परिवार आहे स्वामींचा, तो पूर्णतः निशब्द होईल, त्याला कळणार नाही. नागवतील हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि जेव्हा हा शब्द प्रत्येकजण बघतील, वाचतील, तो संदर्भ बघतील, जेव्हाही हा शब्द मराठीचा भाषेचा उच्चार होतो, मराठी वाचवा, मराठी जगवा, अशा काही घोषणा कोणी कशासाठी कोणी कशासाठी देतं, तेव्हा हा आचार्यांचा शब्द आमच्या महानुभावांच्या हृदयात आधी चर करून जातो. सामान्यासाठी, दीनदलितांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वाडी वस्त्यावर राहणाऱ्या अशिक्षित लोकांसाठी किती मोठा आग्रह आचार्यांनी धरला. आज जर एवढं ब्रह्मविद्या साहित्य त्या संस्कृतमध्ये झालं असतं, तर साहित्य म्हणून आणि संस्कृतमध्ये एवढं मोठं साहित्य जर रूपांतरित झालं असतं, तर साहित्य परंपरेत फार मोठा लौकिक
आणि फार मोठं एक वलय निर्माण झालं असतं. परंतु फक्त आणि फक्त माझा सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून धर्मामधली ही प्रथम अवस्था, आज जे सरकार चालतात किंवा अजून काही व्यवस्था चालतात त्याचा एक लक्ष असतं. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असतो हे म्हटलं जातं. तसं काही घडत नाही, घडतं काही प्रमाणात, परंतु त्यांचं ब्रीद वाक्य असतं, सामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू आहे. तसं मराठी हा केंद्रबिंदू मानून कष्टकरी, सामान्य, वाडी वस्त्यावर राहणारा शेतकरी, सामान्यातील सामान्य लोकांना ही भाषा कळावी, हे शास्त्र कळावं म्हणून मराठीतच राहण्याचा त्यांचा आग्रह होता. आणि तो त्या ठिकाणी दिसून येतो. खरं तर जेव्हा यादव घराण्याचा इतिहास बघितला जातो, त्यांची बखर काही उपलब्ध आहेत, काही नाही आहेत, परंतु तेव्हा त्यांचा जेव्हा इतिहास अवलोकन करायचा असतो तेव्हा ते लीळाचरित्राकडे वळतात. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये लोणी नावाचं गाव आहे, जी यादव लोकांचीच आहे. तिथले एक तत्कालीन मंत्री पण होते. आम्ही त्यांच्याकडे काही विशिष्ट कामासाठी गेलो होतो, मागे मंत्री होते ते. तर त्यांनी सांगितलं की बाबा, आमच्या गुरुजींना म्हणाले की बाबा, आमचा जेव्हा इतिहास बघतो आम्ही तेव्हा तुमच्या धर्मग्रंथाचा आम्हाला आधार मिळतो. ते यादव घराणं खरं तर मराठी राज्याचा दोनच संदर्भ महाराष्ट्रात लागतात. एक म्हणजे देवगिरीचं यादव राज्य, ते एक मराठी संस्कृतीवर होतं. आणि त्यानंतर सगळा काळ मुघल शासनाकडेच होता. आणि त्यानंतर महाराष्ट्रातला एक विशिष्ट भाग ज्या स्वराज्याची निर्मिती झाली तो एक छत्रपती शिवरायांचा मराठी साम्राज्य, जिथं मराठीला वगैरे प्राधान्य दिलं, ते दोनच संदर्भ आढळतात. असं हे महाराष्ट्र दिन आहे. कवी डिंबांपासून फार मोठी प्रेरणा घेऊन बऱ्याच कवींनी मराठी संदर्भात कविता केल्या, काव्य केले. आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राचे पक्ष आहेत, 24 पक्षकार महत्त्वाचे मत नोंदवतात. महंत राष्ट्र ते महाराष्ट्र. महाराष्ट्राला बघा सामान्य नाही, धर्मामध्ये महंत ही फार मोठी उपाधी आहे. महंत हा समुदायाला मार्गदर्शन करतो. एखाद्या संस्थांचा महंत असतो, प्रमुख असतो. विशिष्ट गादीवर विराजित झालेला त्याला महंत ही उपमा मिळत असते. आणि महंत ही धार्मिक परंपरेतली व्याख्या झाली, महंती गादीवर प्रतिष्ठित झालेला व्यक्ती. परंतु महंत म्हणजे महान. महंत राष्ट्र ते महाराष्ट्र. तिथली हवा, पाणी, भूमी सगळंच सात्विक आहे. आणि स्वामींचं एक सूत्र आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक महत्त्वाचं सूत्र निरूपण केले, महाराष्ट्रीय असावे. बघा, जय जय महाराष्ट्र माझा म्हणतो आपण, परंतु 12व्या शतकामध्ये 800 वर्षापूर्वी महाराष्ट्रात राहावं हे सूत्र स्वामींनी निरूपण केले. फार महत्त्वाचं असं निरूपण स्वामींनी त्या सूत्राचं केले. महाराष्ट्रात का राहावं? इथली भूमी सात्विक आहे. धर्म आचरण करण्याला किंवा ज्या साधकाच्या योग्य रीती, साधकाला ज्या वातावरण पाहिजे, ज्या गोष्टी हव्यात, त्या महाराष्ट्रात सिद्धीला जातील हे स्वामींनी आम्हाला आशीर्वचन दिले. अशा या पवित्र भूमीत, ज्या भूमीत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पदस्पर्श झाला, म्हणून मला गर्व आहे महाराष्ट्राचा. एक भाषाभिमान, प्रांताभिमान म्हणून म्हणत नाही, परंतु स्वामींचं पदस्पर्शाने पुनीत झालेली पावनभूमी आहे. परत दुसराही अभिमान आहे मला, मराठी भाषेचा अभिमान आहे. कारण ती माझी मातृभाषा आहे म्हणून तर आहेच, परंतु त्या भाषेमध्ये जीवाचा उद्धार करणारा, या भूतलावर अवतरलेला परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या माय मराठीमध्ये या जीवाचं उद्धाराचं कोडं उलगडले, म्हणून त्या मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे. आजच्या दिवशी एवढंच सांगावं वाटतं की 1960 पर्यंत पासूनच महाराष्ट्र सुरुवात होत नाही.
तो संघर्ष त्या काळाचा 1955 ते 60 महत्त्वाचाच आहे. 106 हुतात्मे गेलेत, त्यांनी फार मोठं योगदान दिले म्हणून आज महाराष्ट्र दिसतोय. परंतु मंडळींनो, साहित्याच्या दृष्टीने साहित्य संपदा असेल, ग्रंथ असतील, ह्या दृष्टीनं महाराष्ट्राची सुरुवात 800 वर्षापासून होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही मागणी बऱ्याच दिवसापासून चालू होती. त्याच्यावर समितीही नेमली 2012ला. तर त्याच्यामध्ये पुरावा दिला त्यांनी की श्रावण बेलगोळचा जो शिलालेख आहे तेवढाच उल्लेख आढळतो, त्याच्या आधी काही आढळत नाही. परंतु त्याच्यानंतर काही लिखित अशा स्वरूपात संपदाही नाही आहे. तेव्हा त्यांनी लीळाचरित्राचा पुरावा दिला आणि लीळाचरित्राच्या पुराव्यानंतर त्यांनी त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी गीतेवरचं भाष्य ज्ञानेश्वरी लिहिलं. ही म्हणजे संतांची जी परंपरा आहे मराठी भाषेला लाभलेली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांनी आकर्षित होऊन संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी नावाचा गीतेवरचं भाष्य लिहिलं. ही प्रेरणा सुद्धा स्वामींनीच घेतली असेल, स्वामींकडूनच घेतली त्यांनी, हे या ठिकाणी निश्चित मला मांडावं वाटतं. कारण कुठल्याही गोष्टीला घडल्यानंतर काहीतरी संदर्भ असतो, काहीतरी. ज्यावेळी घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी घटनेची निर्मिती केली तर त्यांनी सगळे संदर्भ घेतले, कुणाचं ना कुणाच्या देशाचं घटना वाचली, सगळ्या देशांच्या घटना वाचल्या, त्याच्यातून प्रेरणा घेतल्या आणि त्यानंतर भारतीय संविधान त्यांनी लिहिलं. त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांनी वापर केला. त्याच पद्धतीनं मला राहून राहून शंका येते की संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत गीतेचं भाष्य भावार्थ दीपिका मराठीत का लिहिली असेल? ते संस्कृतमध्ये लिहू शकले असते. त्यांना जर गीतेचं ज्ञान होतंच तर ते मराठीत न लिहिता संस्कृतमध्ये लिहू शकले असते. परंतु नाही, स्वामींचं ते लीळाचरित्राचं तत्वज्ञान, ती सगळी भक्ती परंपरा त्यांनी डोळ्यासमोर ठेवली असेल आणि त्यानंतर त्यांनी मराठीत ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहिली, हे मी नक्की सांगतो. कारण कुठल्याही गोष्टीला कोणीतरी आदर्श असतं. कुणाचा आदर्श कोणी असतं, कोणत्या क्षेत्रात कोण आदर्श असतं, कोणत्या क्षेत्रात कोण आदर्श असतं. तसं सांप्रत परिस्थिती बघून स्वामींचं ते मराठी भाषेबद्दलचं प्रेम, सामान्य जनांबद्दल कळवळा, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनाही वाटलं असेल की नाही, आपण सुद्धा जे भावार्थ दीपिका लिहितोय ते संस्कृतमध्ये न लिहिता मराठीत लिहावी, असं मला या ठिकाणी नक्की वाटतं. त्यांनी तोच आदर्श घेतला असं मला राऊंड नेहमी वाटतं आणि ते तसंच असलं पाहिजे. ही म्हणजे फार मोठी मराठी साहित्याची परंपरा आहे आणि ती टिकावी, वाचावी आणि दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग व्हावा. इंग्रजी जरी व्यवहाराची भाषा असेल, अर्थार्जनाची भाषा असेल, सगळ्या जगाशी संलग्नित राहण्याची जरी भाषा असेल, अर्थार्जनाची जरी भाषा ती बनली असेल, तरी माय मराठी आपल्याला विसरता कामा नये. आज मराठी भाषेचं औचित्य नाही आहे दिनाचं, परंतु जेव्हा महाराष्ट्राच्या दिनाचं म्हणजे आजच्या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र झाला ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे आणि ती जेव्हा डोळ्यासमोर ठेवताना ह्याही साहित्याच्या अनुषंगाने आपण इतिहासाची पानं चाळली पाहिजे. लीळाचरित्र काय आहे, स्मृतिस्थळ काय आहे, महानुभावांचे साती ग्रंथ काय आहेत, कोणत्या लेखकाचं काय योगदान आहे, वारकरी संप्रदायाने मराठी साहित्यात काय भर घातलेली आहे, आदी गोष्टी याच्यात आपल्याला अवलोकन केलं पाहिजे. या ठिकाणी मी नमूद करतो. खूप लांबलेले शब्द या ठिकाणी थांबवतो. आपण जर हे विचार आपल्याला आवडले असतील तर हे महानुभाव विचार नावाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, सदस्य व्हावं, व्हिडिओला लाईक करावं आणि
सगळींकडं हा व्हिडिओ पाठवावा आणि काही सूचना असतील तर कमेंटमध्ये टाकाव्यात एवढे बोलून मी माझे लांबलेले 4 शब्द थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.